आता तुम्ही म्हणाल हा काय विषय, तर विषय असा, आमचा मित्र आला होता कोल्हापूरवरून, ओमकार भाऊ मिसाळ. त्याला आम्ही पिक करायला चाललो होतो, तर आम्हाला जाताना दिसली एक घार जी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या पंखांमध्ये पतंगीचा मांजा जो असतो तो अडकला होता. मग आपला अनिकेत भाऊ म्हणला मदत करायला लागेल त्याची. मग कोणी मदत करत नव्हतं, हायवेवरच होतं, दिसत होतं सगळ्यांना, पण कोणी पुढं नाही आलं. मग अनिकेत भाऊ म्हणला आपणच करू. ठीक आहे, अनिकेत भाऊ गेला, भिंतीवर चढला. ती घार जरा तळमळ करत होती, पण अनिकेत भाऊ घाबरला नाही, गेला तिकडे नाही तुला काय नाही करणार. तिला वाचवायला. मध्ये तिचा हात बोल. अरे थांब, गाठी तुटली परत. हे बाबू, हा बाबू घे. अनिकेत जवळ आले बघ. शेवटी अनिकेत भाऊनी घारीला खाली काढलं खरं आहे, पण तिला अजून पण उडता येत नव्हतं, कारण तिच्या पंखामध्ये त्यामध्ये पतंगीचा मांजा अडकला होता. धर ना, डायरेक्ट धर. ते काढ माझ्या काढ. अरे वरनं टाक ना, असं धर, असं माझ्या काढ. बघ इकडे मांजा अडकलाय. सोडू नका थोडं पण. नाही पंखात अडकले का डायरेक्ट? पंखात अडकले का? सगळा निघला. सर काय निघला. त्याला लागले का? कापले का? बघ पंखा त्याने डॅमेज करून घ्या. एवढा मोठा पंख बघा. मग भाऊनी तिला थोडं पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, जे की ती पित होती. मग थोड्या वेळाने तिला सोडण्याची वेळ आली. सोडल्या लगेच तरी ती काय उडली नाही. मग 1-2 सेकंदानंतर तिच्या जीवात थोडा जीव आला. मग थोड्या वेळाने ती स्वतः निघून गेली. मग आम्ही पण तिचा रस्ता सोडून टाकला. मग आम्ही गेलो आमच्या भाऊकडं, ओमकार भाऊला भेटायला. ओमकार भाऊ वेट करत होता. त्याला सांगितलं असं झालं. मग भाऊनी काही एवढं मनावर नाही घेतलं, बोलला बरं केलं काय केलं ते. मग आम्ही तिथून पुढे निघालो. भाऊ आपला वर्षातनं 6 महिन्यातनं एकदाच भेटत असतो. तो कोल्हापूरला, आम्ही पुण्याला भेट होत नसती. पण भाऊ खरंच मनाने खूप चांगला आहे. मग आम्ही थोडासा टाईमपास वगैरे केला, ज्यूस पिला. मग भाऊला घेऊन आलो श्री जय मल्हार हॉटेलला. बिर्याणी चांगली भेटते म्हणे इथे. तंदूर बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, सगळ्या बिर्याणी, मटन बिर्याणी. व्हेज आहे का? बोलाव. व्हेज नाही भेटत. व्हेज पण खात. ही आली आपली बिर्याणी. क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही चांगली इथली. श्री जय मल्हार हॉटेल भारी, 1 नंबर. मग त्यानंतर झालं आपल्या पोरांचं जेवण. सगळे एकदम सुस्तावले. ओमकार भाऊला पण आवडली इथली बिर्याणी. मग आम्ही सगळे निघालो ओमकार भाऊला सोडायला. चला भेटू परत.